मी तर आता फक्त नागपूर महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये आहोत आणि नागपूरमध्ये यावेळेस काँग्रेसचा तिरंगा फडकेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या 19 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे आणि नागपूरचा जो बकास झालेला आहे त्याच्या नावाने आणि त्याचा कर्जरूपी पैशाचा बोजा हा नागपूरकरांना भोगावा लागतो आहे. जे आश्वासन 2007 मध्ये भाजपने महानगरपालिकेत त्यांनी दिलेलं होतं की आम्ही 24 तास पाणी देऊ, स्वच्छ पाणी देऊ, त्याच्यामध्ये पाणी नाही दिलं, पण लोकांकडून पाण्याच्या नावाने पैसे लुटण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. टॅक्सेस मोठ्या प्रमाणात घरावर वाढवलेले आहेत, सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचा राग भाजपच्या या खोटारड्यापणावर आहे आणि त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिका काँग्रेस जिंकेल असा माझा विश्वास आहे. मला जी जबाबदारी मिळालेली आहे, पक्षाने दिलेली आहे, तेच मी करतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतरमध्ये तुमचे सगळे नेते त्या जिल्ह्यातले राज्य पातळीवरचे सगळे नेते कामाला लागलेले आहेत का? तो नाहीये ना मुद्दा. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुका चाललेल्या, त्या विभागामध्ये आमचे जे सगळे नेते आहेत त्या विभागात ते प्रचाराला लागलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर या सगळ्या व्यवस्था, त्यांचे मंत्री सगळ्यांजवळ हेलिकॉप्टर आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थिती आपण पाहिला. भाजप आता चिवडा पार्टी नाही राहील, ते गडकरी म्हणतात, हे गडकरीचा शब्द माझे नाही, आता ती बिर्याणीची पार्टी झाली. त्यामुळे तुम्ही ह्या प्रचारामध्ये आमचे नेते इकडे आले नाही तिकडे गेले नाही असं सांगण्यापेक्षा आमचे नेते त्या भागातल्या महानगरपालिकेमध्ये कामाला लागले. बघा, मुंबई शहर हे अडाणीला घेतलेलं आहे. या सगळ्या शासकीय जमिनी असतील, शासकीय प्रॉपर्टी असतील, या अडाणीला दिलेल्या आहेत. ठाकरेंनी जे काल प्रेझेंटेशन अडाणीच्या बद्दलचं मांडलेलं आहे, अडाणी काय होते आणि अडाणी आता काय, ज्या पद्धतीनं भाजपनी अडाणीला पूर्ण देशच विकायचं ठरवलेलं असेल, त्याच्यात महाराष्ट्र सुद्धा बाजूला राहू शकतो आणि म्हणून महाराष्ट्राचं अडाणीला काय काय दिलं त्याचं एक विश्लेषण राज ठाकरेंनी मांडलेलं आहे, ते प्रेझेंटेशन मांडलेलं आहे आणि ते खरं आहे. बघा, भेटी हा भाग वेगळा आहे, भेटी भाग वेगळा आहे. कोणी उद्योगपती कोणाला भेटायला जात असेल, कोणी सामान्य माणूस कोणाला भेटत असेल आणि तो नंतर राज्य त्याला सत्ताधीश त्याच्या झोळीत टाकायला निघाले असतील आणि महाराष्ट्राची बर्बादी करत असेल, त्याचं समर्थन राज ठाकरेंनी केलं नाही. त्यामुळे भाजप आपले पाप लपवण्यासाठी तुम्ही याला भेटलं होता, तुम्ही त्याच्यासोबत होतात आणि बोलायला कोणाबरोबर काही अडचणीचा भाग नाहीच आहे. पण याचा अर्थ नाही की तुम्ही महाराष्ट्रच त्याला या सगळ्या आपले पाप लपवण्यामध्ये, महाराष्ट्र जो विकलेला आहे, पाप लपवण्यासाठी तुम्ही आयटी सेलचा फायदा घेऊन राज ठाकरेचे आणि अडाणीचे फोटो दाखवत असाल तर ही घाबरलेल्या बीजेपी आहे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ देत नाही आणि त्यासाठी या पद्धतीचं हे नालायक कृत्य बीजेपी करते असं मी म्हणे त्याच्यापेक्षा पुढं असं सांगायचं प्रयत्न फडणवीसांनी केला. प्रकाश आंबेडकरांसोबत काँग्रेसची सभा होईल काही का? बघा, राहुल गांधींचं नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा होणं असं काही चर्चा पण मोदीच्या होऊ शकते, त्याला काही अडचणीचा भाग नाही, ते प्रचारकच आहे. राहुल गांधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारक होतील असं कोणीच सांगितलं नाही आणि अशी अफवा कोणी उडवत असेल तर त्याने आमचे स्थानिक पातळीवरचे तिथले आमदार वर्षा गायकवाड असेल, सगळे आमचे नेते आमदार आहेत, ते त्या पातळीवर सभा घेतात आहेत आणि मोठ्या सभा होतात. आपण एक गोष्ट पाहिली की यांचे एक नेते आहेत उत्तर भारत, एक स्टेटमेंट केलं होतं मधल्या काळात की उत्तर भारतीयांचं वर्चस्व कसं आहे वगैरे वगैरे, त्याच्यावर एक मोठा वाद आणि त्या वादामध्ये असं एक गोष्ट पुढे आली, जो मराठी बोलतो तो हिंदू आहे आणि जो हिंदी बोलतो तो हिंदू नाही. म्हणजे मला एक कळत नाही की निवडणुकीच्या काळामध्ये हिंदी बोलणारा मराठी बोलणारा माणूस हिंदू नाही हे का प्रमाणपत्र देणारी भाजप पार्टी का? मी माझ्या घरी हनुमान चालीसा वाचावं का नाही वाचावं ते मला सांगू शकतात? मला जे संस्कृती माझी आहे ते माझ्या संस्कृतीप्रमाणे, मुसलमान असेल तर तो नमाज पडेल, शीख असेल तर तो गुरुद्वारात जाईल, बौद्ध असेल तर बौद्ध विहारात जाईल. हे कोण होतात? यांना कोणी दिलेला अधिकार हा लोकशाहीमध्ये की कोण हिंदू आहे, कोण मुसलमान आहे, कोणी आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जे पाप केलेलं आहे गेल्या 12 वर्षात सत्तेमध्ये, नरेंद्र मोदी सरकार असो की फडणवीस सरकार असो, यांनी जे पाप केलेले आहे ते पाप लपवण्यासाठी तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करू या पद्धतीनं तुम्ही आपले पाप लपवत असाल तर हे राहिलेले नाही. महाराष्ट्राच्या जनतेला भाजपचा असली चेहरा समजलेला आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये एक लोकांनी भूमिका घेतलेली आहे आणि घ्यावी की भाजपला आता प्रत्येक सत्तेच्या बाहेर काढावं अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावी. निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस त्यांनी त्या हप्ता दिला, आता महानगरपालिका निवडणूक आहेत त्याच्यामध्ये हप्ता देतो, त्यावेळेस नगरपालिकेच्या भागातल्याच महिलांना दिले, आता महानगरपालिकेच्या महिलांना देतील. निवडणुकीच्या
तोंडावर 1 हप्ता 2 हप्ता पेंडिंग ठेवून त्यावेळेस द्यायचं, म्हणजे एक प्रकारचं प्रलोभन लाडक्या बहिणीला मतदानासाठी करावं, त्याचा दुरुपयोग करावा, अशा पद्धतीची राजकारण्याची ही जी सत्ताधीशांची नियत आहे. खरं तर प्रत्येक स्थळावर आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान करण्याचं काम, महागाई या फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये वाढवली आणि तुमच्या लाडक्या बहिणीकडून महागाईच्या रूपानं पैसे काढून घे. हे बेमान भाऊ आहे, जे काही खरे सख्खे भाऊ नाहीये. लाडक्या बहिणीचे पैसे तिच्या खिशातून काढून घेणं, तिच्या लहान मुलाबाळाच्या तोंडातला घास हिसकणं, म्हणजे त्याला हे बेमान भाऊ असं म्हटलं. त्याला वेगळा शब्द वापरतात विदर्भात, तो मी वापरणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ह्या लाडक्या बहिणीचं एकीकडे कौतुक सगळ्यांनीच केलं पाहिजे, त्याला काही भाग नाही, बहिणी बहिणीच असतात. पण ज्या पद्धतीनं या पद्धतीचं मतदानामध्ये लालच देऊन त्या पद्धतीनं मतं विकत घेण्याचा जो प्रयत्न भाजपमध्ये आहे, ते खऱ्या अर्थानं भूषणावणी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे असं म्हणतात. आणि राहिला अनिल वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीला ते पुढे आणतात. तो काँग्रेसचा कधीच सदस्य राहिला नाही आणि आज काँग्रेसमध्येही नाही. त्याच्यामुळे या पद्धतीनं वडपल्लीवारांनी कोणासाठी काम केलं, कशासाठी याचिका टाकली आणि कसं त्या निवडणुकीच्या काळामध्ये भाऊ बनवायला बीजेपी आणि या महायुतीला संधी मिळायची, कोणाचा माणूस होता त्यांनी यांनी तपासावं. त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीला, आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन 5,000 रुपयाची महागाई वाढवली की नाही, त्यांनी बावनकुळेनं उत्तर द्यावं. वाढवले, गॅसचे भाव वाढवले, किराणा सामानाचे भाव वाढवले, लाईटचे भाव वाढवले, किती गोष्टीचे भाव वाढवले सांगू. शेतीच्या मध्ये खताचे भाव वाढवले, 1,500च्या जागी 5,000 रुपये लाडक्या बहिणीकडून काढले. त्यामुळे बैमान भावांनी आमच्यावर टीका करायचा अधिकार त्यांना नाही आहे. त्याच्यामुळे बावनकुळेंनी थोडंसं माझ्याबद्दल बोलत असताना सांभाळून बोलावं असं माझं त्यांना विनंती. अहो, तुम्ही राज्य करतात, तुमचे अधिकारी समजा चूक करताय तर तुम्ही काय झोपले होतात का? हा समजा मुद्दा पुढे आला नसता तर एवढी महागडी जमीन तुम्ही सस्त्यात घेतली असती कवडी मोल. जसं 1 रुपयाला तुम्ही नागपूरमध्ये सिम्बॉसिसला 40 एकर जमीन दिली, गरीब पोरांना शिक्षण देऊ असं सांगितलं. आता 16 लाख रुपये फी घ्यावं लागते तिथं, म्हणजे गरीबांना आता 16 लाख रुपये ते घरून आणायचे का? आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं लबाडीकर याचं काम अजित पवारांनी सोडावं. मग तुम्हाला राज्य करता येत नाही, तुम्ही राज्यकर्ते म्हणून तुमच्यावर प्रशासनावर तुमची धमक नसेल तर तुम्ही सत्तेच्या बाहेर या ना. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं थोतांड वाक्य राज्यकर्त्यांनी राज्यातल्या, मग फडणवीस असेल, अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असेल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यांनी हे शब्द वापरू नये. नाहीतर तुम्ही सत्ता चालवण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलात. अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेच्या मध्ये तुमच्याबद्दल भूमिका जाईल. आणि आज तुमच्या या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खालच्या लेवल पासून शासकीय प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आणि जनतेची लूट होत आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं अधिकाऱ्यांचा दोष आहे असं सांगण्यामध्ये तुम्हाला तथ्य नाही. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की त्या प्रकरणात जे तुम्ही विलास खारगेची समिती बनवली त्याच्या जागी तुकाराम मुंडेची समिती करा असं मी सांगितलं होतं. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं, पण ते करायला हिंमत नाही या लोकांना. आणि म्हणून कोणाचा दोष आहे काय आहे ती वस्तुस्थिती पुढे आली असते. म्हणून या विषयावर त्यांनी चर्चाच करू नये मला असं वाटतं. आणि तुम्ही राज्य करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलात हाच त्याचा अर्थ.